श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या 30 एप्रिल रोजी वैशाख पौर्णिमा. उद्या गुरुवारी आहे. उद्या रात्री 9:13 पौर्णिमा चालू होते आणि परवा शुक्रवार 1 मे रोजी रात्री 10:53 पौर्णिमा संपते. त्यामुळे आपल्याला उद्या कोणताही म्हणजे सेवा नाही करायची. परवापासून आपल्याला सेवा करायची आहे. परवा दिवसभर आपल्याला सेवेचा वेळ आहे बघा, पौर्णिमा असल्यामुळे. तर आपण परवा काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, आंघोळ वगैरे झाल्यावर सूर्याला वगैरे अर्घ्य द्या. आपण दरवाजामध्ये हळदीचं लेपन करायचंय बघा. हळदीचं लेपन दरवाजाला केल्यावर आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी येत नाही आणि जी काही निगेटिव्हिटी असेल ती बाहेरच्या बाहेरच निघून जाते. त्याच्यामुळे हळदीचं लेपन हे अवश्य करा. त्यानंतर आपण जेव्हा देवघरात आपल्या देवांची देवपूजा करू त्यावेळेस काय करायचंय, तर आपल्या कुलदेवीचा जो टाक असतो त्या टाकाला अभिषेक करायचा आहे. 1 वेळा स्त्री सुक्त किंवा मग तुम्ही 16 वेळाही करू शकता. तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचाही अभिषेक करा. उद्या बघा पौर्णिमा असल्यामुळे आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा घेऊ शकतो. तर आपल्याला उद्या सत्यनारायण करायचं आहे. तर उद्या तुम्ही कुलदेवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर हे घ्यायचंय, उद्या कुंकुमार्चन घ्यायचंय. त्यावर तुम्ही श्री सुक्ताचंही कुंकुमार्चन करू शकता, नवर्ण मंत्राचंही करू शकता. म्हणजे तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं करू शकता. 1 वेळा श्री सुक्त घ्या किंवा 16 वेळा घ्या. तुम्ही जसं म्हणजे जेवढे मंत्र स्तोत्र वगैरे घ्याल तेवढं ते पॉवरफुल होतं. ज्यावेळेस आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेस ते कुंकुमार्चन केलेलं समजा टाक असेल किंवा मग श्रीयंत्र असेल ते त्या दिवशी तसंच ठेवायचंय. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण परत देवांना आंघोळ वगैरे घालतो त्यावेळेस ते कुंकू काढून घ्यायचंय. बघा, ज्यावेळेस आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेस आपण जेव्हा देवीच्या टाकावरती कुंकू ठेवतो किंवा श्रीयंत्रावरती कुंकू ठेवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या टाकाची किंवा श्रीयंत्राची ऊर्जा म्हणजे त्याच्यामध्ये उतरत असते. आपण स्तोत्र मंत्र वगैरे म्हणतो त्याची ऊर्जा त्याच्यामध्ये उतरत असते आणि ते कुंकू एकदम पॉवरफुल होत असतं. अशी ही कुंकुमार्चनची सेवा परवा म्हणजेच शुक्रवारी तुम्ही आवर्जून करा. बघा, शुक्रवार पण आहे. कुलदेवीच्या सेवेसाठी किती छान वार आहे. आणि तुम्ही श्री सुक्त हे कुलदेवीची सेवा म्हणून अजून तुम्ही आपल्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठही तुम्ही करू शकता. बघा, आता या दिवशी आपल्याला सत्यनारायणाचं पूजनही करायचंय. सत्यनारायणाचं पूजन हे नेहमी प्रदोष काळात करायचं असतं. प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्य जेव्हा मावळतो त्याच्या आधीचे 24 मिनिटं आणि नंतरचे 24 मिनिटं असा हा प्रदोष काळ असतो. तर आपण 6 ते 7च्या दरम्यान पूजा करू शकतो. कारण त्यावेळेसच म्हणजे सूर्य मावळची वेळही असते आणि 1 तासामध्ये सत्यनारायणाचं पूजनही होतं. तर असं हे सत्यनारायणचं पूजन बघा, अजूनपर्यंत जो कोणी करत नसेल त्यांनी आवर्जून करावं. 11 सत्यनारायणाचा पूजेचा संकल्प करावा आणि बघा अवश्य त्याचा तुम्ही म्हणजे हे घेऊ शकता, अनुभव घेऊ शकता की आर्थिक अडचण असेल किंवा मग कोणाचे पैसे अडकलेले असतील किंवा आपले पैसे घेऊन कोणी म्हणजे त्याला कबूल होत नाहीये असं काही असेल तर तुम्ही हा सत्यनारायणाचा म्हणजे उपवास करून 11 संकल्पयुक्त सत्यनारायणाची सेवा ही करायला काहीच हरकत नाही. बघा, याला काही जास्त वेळ नाही लागत. 1 तासाच्या आतमध्ये ही सेवा होते. 5 अध्याय फक्त. आणि जी काही पूजा आहे 3 सुपाऱ्या लागतात त्याला, 1 नारळ लागतं आणि एक तामण वगैरे आपलं बालकृष्णाची मूर्ती तर सगळ्यांकडेच असतेच. बाकीचं तर जास्त काही नाही याला. जी काही आपली मनोभावे आपली यथाशक्ती जे काही आपल्याकडे साहित्य असेल त्याचीच आपल्याला पूजा करायची आहे. जास्त काही म्हणजे देव काय म्हणत नाही तुम्ही हेच आणा तेच आणा. तुम्हाला जर खाऊची पानं नाही भेटले, देठाची पानं नाही भेटले तर तुम्ही आंब्याची पानं घेऊ शकता. जसं तुमच्या घरी अवेलेबल असेल साहित्य त्यात तुम्ही ही पूजा करू शकता. बघा, देवाला फक्त आपला भाव महत्वाचा आहे, भावप्रिय आहे. बाकी तुम्ही किती म्हणजे हे करताय त्याला काही हे महत्व नाहीये. तुमचा भाव आंतरिक तळमळ किती देवाविषयी सेवेविषयी ती महत्वाची असते. देवाला काही नुसतं देखावा नकोय, फक्त तुमची सेवा आणि भक्ती पाहिजे असते. तर ही अशी पूजा अजूनपर्यंत जो कोणी करत नसेल त्यांनी शुक्रवारी नक्कीच त्याचा संकल्प घेऊन ही सेवा करावी. तर अजून बघा, तुम्ही याच दिवशी लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री आणि षोडशी मंत्र घेऊ शकता. कमलात्मक मंत्र वगैरे असे सेवा घेऊ शकता. बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी जिथे विष्णूची सेवा होते तिथे लक्ष्मी येतेच. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची सेवा केलेली खूप चांगलं असतं. बघा, तर अशी ही सेवा तुम्ही आवर्जून करा. या दिवशी अजून काय करायचंय आपल्याला,
तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी संध्याकाळी छोटासा होमही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पांना आहुती देऊ शकता. आपल्या स्वामींना 11 वेळा आहुती द्यायची आहे. अग्निदेवताला आहुती द्यायची आहे. आणि याच्यामध्येच हवनामध्येच तुम्ही श्रीसूक्त घ्या. 1 वेळा श्रीसूक्त घ्या किंवा मग तुम्हाला जसं जमेल तसं 16 वेळा घ्या. लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, कमलात्मक मंत्र, षोडशी मंत्र, पुन्हा कुबेर मंत्र असे तुम्ही 24 वेळा घेऊ शकता. व्यंकटेश स्तोत्र घेऊ शकता. बघा, ह्या अशा सगळ्या सेवा ज्या आहेत ना लक्ष्मी प्राप्तीच्या, ह्या अशा ज्या म्हणजे अशी पर्वणी असते बघा. आता पौर्णिमा म्हणजे एक पर्वणीची, अमावस्या म्हणजे तीही एक पर्वणीच असते आपल्या सेवेसाठी. तर अशा वेळेस अशा सेवा केल्याने त्याचं काहीतरी वेगळंच फळ असतं बघा. ज्यावेळेस आपण रोज अशा सेवा करतो लक्ष्मी प्राप्तीच्या, समजा संध्याकाळच्या वेळेस जो कोणी अशी सेवा करत असेल 24 वेळा 16 वेळा, तर तीच सेवा जर तुम्ही पौर्णिमेला केली ना, त्याचं फळ तुम्हाला अनंत पटीने भेटत असतं. त्यामुळे वेळात वेळ काढून ही सेवा आवर्जून करा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. बघा, या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये आनंद आणि आरोग्य, आयु सगळ्यांना म्हणजे भरभराटी येते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लाभते. आता हे सत्यनारायणाची पूजाच बघा, जे कोणी करतं म्हणजे भरपूर असे वगैरे करतात ही सत्यनारायणाची पूजा, आणि त्यांना याचा लाभही झालेला आहे. बघा, मीही करते. संकल्पयुक्त मी 11 केलेले आहेत, म्हणजे उपवास करून. आता ते माझं पूर्ण झालेलं आहे आणि आता मी उपवास नाही करत, कारण काही कारणास्तव उपवास करणं म्हणजे जमत नाही आता. आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही बघा. साबुदाणे खाल्ले तरी पण ते त्याने त्रासच होतो म्हणजे. आणि नुसतं आपण फळं वगैरे खाऊन पण म्हणजे मला तर नाही जमत. ज्यांना जमतं त्यांचं तर खूपच म्हणजे त्यांचं आरोग्य सदृढ असं म्हणायला हरकत नाही. तर बघा, जसं तुम्हाला उपवास करणं जमलं नाही तरी पण तुम्ही म्हणजे पूजा वगैरे करू शकता. उपवासही सत्यनारायणाचा आपल्याला शुक्रवारीच करायचा आहे, कारण आपण उगवत्या सूर्याची जी काही तिथी असते ती गाय धरत असतो. त्यामुळे आता उद्या गुरुवारी पौर्णिमा ही रात्री लागते. त्याच्यामुळे म्हणजे उद्याचा विशेष येत नाही काही सेवा वगैरे करायचा. सगळ्या सेवा आपल्याला शुक्रवारी करायच्या आहेत. तर असा हा पौर्णिमा आपला जो काही दिवस आहे तो आपण असा छान साजरा करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जे चांगलं असेल तर तुम्ही घ्यावं आणि जे तुम्हाला पटलं नाही ते माझं मला परत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.